नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगाव येथे सभा होत आहे। दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। विकसित भारत निर्धार सभा असं या सभेला नाव देण्यात आलं असून आज पिंपळगावमध्ये नरेंद्र मोदी यांची दुपारी 1 वाजेच्या सुमारास सभा जी आहे ती संपन्न होणार आहे। खरं तर नरेंद्र मोदी या सभेतून नाशिककर नागरिकांना संबोधित करणार आहेत। नाशिक जर आपण बघितलं तर महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। नाशिक जिल्हा हा 2.5 लोकसभा मतदारसंघांचा जिल्हा असून यामध्ये दिंडोरी आणि नाशिक लोकसभेसाठी येत्या 20 तारखेला मतदान होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगाव येथे सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आज नाशिकमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या देखील सभेचं आयोजन आज नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे। आज शहरात उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत तर नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या वणी येथे शरद पवार हे सभा घेणार आहेत। नरेंद्र मोदी या सभेतून काय बोलतात हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।